बापू गाय विकू नका मठावर घेऊन चला. बापू गाय तेवढी चाटकून ये बघ, मी चाललो बघ काम सोडून. पाहुणं हे गाय जरा दमवले हे जे बाजाला गाय जरा इकून येतो. गाय इकाय लागत्या घेताव की आम्ही. कितीला सांगितलं सा? घ्या काय बघा तुम्हाला काय वाटते कसं दर जरा. नाहीतर मी आता हिला देणारच म्हणला कसाबाला देणार. आता काय सांगितलं सा? गिर जाती गाय आहे गायचं म्हणतो पोराशी आता आता गाय नको म्हणत्या. सगळं बरोबर तुमचं कळलं पाहिजे आम्हाला. बापू होय. काय गाय कालायचं म्हणा. अगं काय करू हे पोरं म्हणतात असल्या गाय नको आता. खडकी गाई कोण पाळायच्या मग ते विकूया आणि मग जर्सी आणूया. हो जर्सी गाईच्या दुधात कॅन्सर व्हायलेल्या गाई करायचा ह्या खडकी गाईच्या ना कॅन्सर मिटायला राहिल्यात. कशाला द्यायला लागलाय हो हे तुमचं सगळं बरोबर आहे पण आताच्या या पिढीला जादा दूध देणाऱ्या गाई पाहिजेत नाही. बापू गाय ऐकणार जायच ना होय होय मग होय. एक काम कर 14, 15, 16 तारखेला कनेरी मठावर गो प्रदक्षिणा आहे. बरं. अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजीने 51,000 बक्षीस ठेवलंय. 7 जातीमध्ये 10,000 रुपयांचं बक्षीस त्यांनी आयोजित केलेलं आहे. आणि गेली 12 वर्षे तात्या आपण त्या चळवळीत हाय. प्रत्येक गावात गायी 4 होत्या. अदृश्य स्वामींनी गोप्रदर्शन सुरू केल्यापासून गावागावात 60-70 गायी तयार झाल्यात. तू बघूया जाऊया मग मठावर स्वामींचं दर्शन घेऊया. काय त्यांचा आशीर्वाद लागला तर लागला बघ. कोल्हापूर जिल्ह्याला अदृश्य स्वामींचा आशीर्वाद लागलाय. गोवंश वाढलाय. गोवंशच्या जाती प्रत्येक गावात नांदायला लागल्यात. आणि मठावरच 2,500-3 हजाराच्या गायींचा गोटा आहे. त्यामुळं तुझ्या घरात समृद्धी येणार. अहो खरं आमचा व्यवहार झालाय. देशी गाय आमची माता आहे. आम्ही काय गाय देणार नाही. तुझं काय असलं तर आम्ही पैसे भागवतो. होय होय तुझं काय असेल ते पैसे घे. गोवंश वाढला पाहिजे. गोवंश वाचला पाहिजे. बापू गाय विकू नका मठावर घेऊन चला. 14, 15, 16 फेब्रुवारी गो प्रदर्शन कनेरी मठ. हो प्रदेशाला कनेरी मठावर सगळ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी गाई घेऊन मठावर यावं. गो माता की गो माता की मी गाय घेऊन चालू कनेरी या. माता की